नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हॉलमध्ये विक्रम आणि मानिनीच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चाललेलं असतं. मस्त केक कट करायचा असतो. या केकवरती मुलांनी काय लिहिले बघा हं, सहजीवनाची 30 वर्ष. आणि विक्रम मानिनीला म्हणतो, अगं मुलांनी काय लिहिले बघ, विकी आणि म्हणू. आणि सगळेजण हसायला लागतात. तुझी मुलं खूप आगाऊ आहेत हं, हे बघ काय लिहिले मुलांनी. आणि सगळेजण हसायला लागतात. मानिनी म्हणते, काय रे मुलांनो, तुम्ही काय आईबाबांची टर उडवताय का? सगळे खूप खुश असतात. वेळ आलेली असते ती केक कापायची. आता सगळेजण म्हणतात, चला बघू केक कापूया. तेव्हा पिहू म्हणते, बाबा तुमचा फोन द्या ना, तुमच्या सगळ्यांचा मला टॉप अँगलवरून एक फोटो काढायचा आहे म्हणून. आणि ती मिथुनचा फोन घेते. इकडं केक कटिंग करायचं चाललेलं असतं. तोपर्यंत नंदिनी म्हणते, थांबा थांबा, केक नाही कापायचा आत्ताच. बाबा हे बघा, आईने तुमच्यासाठी लव्ह लेटर लिहिले. मुलं म्हणतात, काय लव्ह लेटर? बाबा आता हे सगळ्यांसमोर वाचून दाखवायचं हं. तेव्हा विक्रम ते लेटर हातात घेतो आणि वाचायला लागतो. तर त्याच्यात लिहिलेलं असतं, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता, मला घास भरवता, तुम्ही माझ्यासाठी जे एफर्ट्स घेता ना ते मला खूप आवडतात. मी कधी रुसले फुगले तर नेहमी मला समजून घेता. आपलं नातं असंच बहरत राहू दे. कधी मी रुसले तर तुम्ही मला समजून घ्याल आणि कधी तुम्ही रुसलात तर मी तुम्हाला लाडीगोडी लावेल. हे असंच राहू द्या. फक्त आपल्यातला संवाद कधी संपता कामा नये, असं त्या पत्रात लिहिलेलं असतं. इकडे पिहू जिन्यावरून त्यांचा फोटो कॅप्चर करत असते. तोपर्यंत वसुहत्या तिचं तोंड दाबते आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते, ए पिहू काय ऐकलेस का तू? का मला बघून घाबरतेस? पिहू म्हणत असते, वसुमावशी सोड मला, मला इथून जाऊ दे. तेव्हा वसुहत्या म्हणत असते, काय चाललंय तुझं, काय नाटकं लावलीस ही? मला माहिती आहे त्या दिवशी माझ्या रूमच्या बाहेर तूच होतीस आणि तूच ती कुंडी पाडली. काय ऐकलेस सांग पटकन मला. तेव्हा पिहू काहीच सांगत नसते. वसुहत्या म्हणते, सांगणार आहेस की नाही, तुला माहिती आहे की नाही हे घर कोणाच्या नावावर येते? तर पिहू म्हणते, तुझ्या नावावर. हां मग हे घर माझ्या नावावर आहे. तुला, तुझ्या बाबांना, आईला आणि श्रुतीला घराबाहेर काढेल. पटकन सांग मला, मग कुठे राहणार आहेत तुम्ही? तेव्हा पिहू खूप घाबरते आणि म्हणते, हो ऐकलंय मी, तू कोण त्या दीपकला सांगून नंदिनी बहिणीला किडनॅप केलं होतंस लग्नादिवशी. वसुहत्या म्हणते, तू हे काय सगळं त्या मानिनीला सांगणार होतीस का? हे बघ खबरदार, तू जर ही गोष्ट घरात कोणाला सांगितलीस तर. आणि आता वसुहत्या प्रेमाचं नाटक करते. तिला म्हणते, आईला सांग हं, तुला हा ड्रेस खूप छान दिसतोय तुझी दृष्ट काढायला. जा सांगशील ना? ती म्हणते, हो हो सांगेन. आणि ती पिहूला खाली पाठवते. पण पिहू खूप घाबरलेली असते. खाली बड्डेचं सेलिब्रेशन चाललेलं असतं. दोघेही मस्त केक कट करतात, एकमेकांना केक भरवतात, सगळी छान टाळ्या वाजवतात. आणि नंदिनीचं लक्ष पिहूकडे जातं. ती म्हणते, अरे ही का घाबरली आहे? ती एक केकचा तुकडा घेते आणि ती पिहूला भरवायला जाते. तर पिहू खूप घाबरलेली असते. नंदिनी पिहूला म्हणते, काय गं बाळा काय झालं? तुझा तर डोळा केकवरती होता ना, तुला केक खायचा होता ना, हा घे केक. पिहू म्हणते, नकोय मला केक. नंदिनी म्हणते, अगं खा ना, काय झालं? नंदिनीला समजतं की ही काहीतरी झालं हिला आणि खूप घाबरलेली आहे. ती तो मोबाईल मिथून काकांकडे देते आणि म्हणते, हा नकोय मला केक, आणि ती तिथून निघून जाते. नंदिनी विचार करते, काय झालं असेल हिला? ही का अशी इथून निघून गेली? तिच्या डोक्यात थोडंसं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. इकडं मस्त केकचं कटिंग वगैरे झालेलं असतं आणि विक्रम मानिनीला म्हणत असतो, काय म्हणू, कसं वाटतंय तुला? तेव्हा मानिनी म्हणते, काय हो हे तुमचं? विक्रम मस्त रोमॅन्टिक झालेला असतो आणि मुलं सगळी हसत असतात. मानिनी म्हणते, मुलांनो असं परत चिडवलंत ना तुम्ही मला तर फटकवेन हं. काव्या म्हणते, आई तुम्ही सांगा ना मला ऐकायचं आहे. कसं वाटतंय आज तुम्हाला? तेव्हा मानिनी म्हणते, खरंच सांगू का तुम्हाला? मला ना आमचे कॉलेजचे दिवस आठवले. कॉलेजमध्ये असताना ना आमच्या इथं खूप छान आईस्क्रीम मिळायचं आणि आमची कॉलेजची गँग सगळी सोडून आम्ही दोघं ना सगळ्यांना चुकवून ते आईस्क्रीम खायला जायचो. विक्रम आठवतंय का तुम्हाला? तेव्हा विक्रम म्हणतो, हो ना, मी कसं विसरेन. तेव्हा मानिनी म्हणते, विक्रम तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा अण्णांची कार घेऊन आला होता माझ्यावरती इम्प्रेशन मारायला? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो आई ती विंटेज कार. हां मला माहिती आहे ना, तुम्ही मला एकदा सांगितलं होतं बाबा आणि मीनाक्षी. तेव्हा विक्रम म्हणतो, मीनाक्षी तुला कसं माहिती नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो मला सांगितले आईंनी. तेव्हा विक्रम म्हणतो, काय मानिनी, काही सिक्रेट्स गोष्टी असतात ना, तू का सांगतेस सगळ्यांना? शांत बस, सगळ्यांसमोर काहीही बोलायचं नाही. तेव्हा ना काव्य जरा शांत होते, कारण तिला त्या कारमधून जीवा आणि दोघं फिरलेलं ते क्षण आठवत असतात. मानिनी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का त्या कारची हिस्ट्री काय आहे ते? त्या कारमधून कोणीही आपल्या बायका घेऊन आजपर्यंत फिरलेलंच नाही आहे. त्या गाडीतून ना इतरच मुली फिरतात. एके दिवशी माहिती आहे का, विक्रम आणि मीनाक्षी गेले होते त्या कारमधून फिरायला आणि मी यांना पूर्ण कॉलेजभर
शोधत होते. विक्रम तिचं तोंड दाबतो आणि म्हणते, "ए मनू, गप ना, शांत हो. काय सांगतेस तू हे सगळं मुलांसमोर?" तेव्हा मुलं म्हणतात, "ओ बाबा, तुम्ही शांत व्हा हो. सांग आई, सांग." तेव्हा विक्रम भाऊजीही म्हणतात, "सांगा हो वहिनी, सांगा. काय कशी चालली होती तुमची लव्ह स्टोरी ते?" विक्रम म्हणतो, "काय गं नंदिनी तू? चाललंय काय? आणि तू कशाला हा विषय काढतेस? नाहीतर अॅनिव्हर्सरी दिवशीच आमचा डिव्होर्स व्हायचा." तेव्हा मिथुन मग काका म्हणतात, "काय हे तुमचं? दिवस किती छान आहे आणि तुम्ही डिव्होर्सच्या गोष्टी काय करताय?" तेव्हा रम्या म्हणते, "बरोबर आहे काका तुझं. आय लाइक धिस." आणि ती म्हणते, "सांग ना मामा तुमची लव्ह स्टोरी. मलाही ऐकायचं आहे तुमचं रिलेशन कसं ग्रो झालं ते." आणि सगळे म्हणतात, "सांगा ना, सांगा ना." म्हणून त्यांच्या खूप सगळी मागं लागलेली असतात. तेव्हा विक्रम म्हणतो, "हो, हो, सांगतो. चला, थांबा जरा." तेव्हा विक्रम म्हणतो, "पण आज मी पहिल्यांदा नाही बोलणार हं. आज सुरुवात मनू करेल." तेव्हा पार्थ म्हणतो, "हां आई, चल लेडीज फर्स्ट. कर तू सुरुवात. सांग पटकन." आणि सगळी आपापल्या जागा घेतात. माणिनी आपली लव्ह स्टोरी सांगायला सुरुवात करते. आता माणिनी ना तिची स्टोरी सांगायला सुरुवात करते. विक्रम ही खूप शांत होऊन सगळं मन लावून ऐकत असतो. मानिनी म्हणते, "हा आनंद खरं तर मला माझ्या या 2 सुनांमुळे, माझ्या लेकांमुळे आणि विक्रममुळे मिळाला आहे. खरंच मला खूप छान वाटते. आजचा दिवस ना मला आज दिवाळी असल्यासारखं वाटते आणि खरंच का असू नये, किती छान सेलिब्रेशन केले सर्वांनी." मानिनीला तर असं वाटणारच ना. खरं तर प्रेक्षकांनो, ह्या आई-वडिलांकडूनच मुलांनी प्रेमाचे धडे घ्यायला हवेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मानिनी म्हणते, "मुलांनो, आता तुम्ही खूप मोठे झाला आहात आणि मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जी मी आजपर्यंत कुणाशी शेअर नाही केलेली. तुम्हाला माहिती आहे का की मी तुमच्या बाबांची फर्स्ट चॉईस कधीच नव्हते. मी त्यांची सेकंड चॉईस होते." पार्थ म्हणतो, "काय आई, खरंच?" तेव्हा मानिनी म्हणते, "हो. कधी-कधी आपला पहिला डाव हुकतो ना, पहिल्या पावसासारखा किंवा पहिल्या प्रेमासारखा. तसंच काहीतरी आमच्या बाबतीतही झालं होतं." मुलं एकदम शांत होतात कारण त्यांना त्यांचं पहिलं प्रेम आठवत असतं. नंदिनी म्हणते, "काय आई, हे तुम्ही काय सांगताय?" तेव्हा मानिनी म्हणते, "हो, खरं आहे. मी त्यांच्या आज दुसरा चॉईस होते." तेव्हा या सगळ्या मुलांना त्यांची लव्ह स्टोरी आठवते. त्या चौघांनाही ही लव्ह स्टोरी त्यांचीच असल्यासारखं वाटायला लागतं. आणि खरंच आहे ना, मुलांच्या आयुष्यात जे चाललंय तेच त्यांच्या आई आयुष्यात झालेलं होतं. ही स्टोरी कुठेतरी या चौघांनाही रिलेट करते. काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी सगळी मन लावून ऐकत असतात. नंदिनी म्हणते, "कधीतरी आपल्या आयुष्यातला पहिला डाव हुकतो असंच मला वाटतं." पहिला पाऊस कसा असतो ना, अचानक येतो, आपल्याला काहीतरी कळेपर्यंत, उमगेपर्यंत, काही शिके सवरेपर्यंत तो लगेच निघून जातो. पहिलं प्रेमही तसंच असतं. त्यानंतर जर आपल्या आयुष्यात काही उरत असेल ना, तर ते असतं शहाणपण. या शहाणपणाच्या उजेडात आपल्याला दुसरं माणूस भेटतं आणि ते दुसरं माणूस पहिल्या माणसासारखं कधीच असू नये. कदाचित हे देवाच्याच मनात असेल, की पहिल्या व्यक्तीची जागा दुसरी व्यक्ती कधीच नाही घेऊ शकत. आता या चौघांनाही त्यांनी डिवोर्स पेपर फाईल केलेले ते दिवस आठवायला लागतात. जीवाला आठवत असतो कसं तो त्या गावी पोहोचला, कसं त्यांच्या आयुष्यात काव्याच्या ऐवजी नंदिनी आली किंवा पार्थच्या आयुष्यात नंदिनीच्या ऐवजी काव्य आली. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात आणि ते दोघे एकमेकांकडे भांबवल्या नजरेने बघत असतात. त्यांनाही त्यांचा भूतकाळ आठवतो आणि त्यांनाही वाटतं की त्यांचं हे नातंही देवाचीच मर्जी असेल. देवाच्याच कृपेमुळं त्यांचं हे लग्नबंधनात ते अडकले असतील. मानिनी म्हणते, "पहिलं प्रेम हे कधी प्रेम असतं असं मला नाही वाटत. जेव्हा दुसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते त्याच्यानंतर त्याला आपण हळूहळू समजू लागतो, जाणू लागतो. तिथून पुढं जे प्रेम होतं हे खरं प्रेम, जे माझ्या आणि विक्रममध्ये झालं." आणि मला काय वाटतं माहिती आहे का, प्रेम हे कधीही 50-50 नसतं. ते नेहमीच 60 आणि 40 असतं. जसं आमच्या आयुष्यात ना विक्रमचं प्रेम ही 60% आहे आणि एकाचं प्रेम हे दुसऱ्यापेक्षा थोडंसं जास्तच असतं. आणि का असू नये? प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळीच असते. मानिनी म्हणते, "जरी माझं प्रेम 40% असलं ना मुलांनो, तरी माझा विश्वास हा 100% होता. मला माहिती होतं, कधी तुटलं, फुटलं तर नक्कीच जोडलं जाईल. कधी रुसलो, रागवलो तरी एकमेकांना समजून घेईल. मला या गोष्टीची 100% खात्री होती की विक्रम माझे आहेत आणि आयुष्यभर माझेच राहतील." हा विश्वास जर नात्यात असेल ना, तर मला नाही वाटत की कुठलं नातं कधीच कमकुवत बनेल म्हणून. मानिनीनं त्यांच्या नात्याचं खूप छान स्पष्टीकरण सांगितलेलं असतं. खूप छान तिनं तिची लव्ह स्टोरी आपल्या मुलांसमोर ठेवलेली असते. मुलंही एकदम शांत होऊन ऐकत असतात. कारण त्यांनाही आठवत असतं, की आपल्या आयुष्यात काय चाललं आहे. आपल्या आयुष्यात जे चाललं आहे तेच आई आयुष्यातही झालं होतं.
पुढे मानिनी म्हणते, विक्रमनी त्यांनी त्यांच्या प्रेमाचं बोट धरलं आणि मी माझ्या विश्वासाचं. आणि आलो की इथवर. आता बघा आयुष्याची ही 30 वर्ष कशी गेली काही समजलंच नाही. हो ना विक्रम? विक्रम म्हणतो, हो मानिनी, खरं आहे तुझं. तेव्हा मानिनी आता म्हणते, जेव्हा माझे केस पिकतील, विक्रमच्या दातांना कोवळ्या लागतील, तेव्हा जेव्हा माझ्या या सुनांच्या हातात छोटी छोटी मुलं असतील, तेव्हा खऱ्या अर्थानं आमचा संसार बहरेल. तेव्हा रम्याला मात्र टेन्शन येतं. ती म्हणते, मामी ही काय बोलायला लागली आहे? पुढे मानिनी म्हणते, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण ॲनिव्हर्सरी साजरी करू हां. आत्ता तर फक्त 30च वर्ष काढलीत आपण सोबत. अजून 70 वर्ष आपल्याला एकत्र काढायचे आहेत. माहिती आहे ना तुम्हाला? आता मानिनी विक्रमला हात देते. विक्रम उठतो आणि मानिनीला जवळ घेतो. प्रेक्षकांनो, खूप मस्त वातावरण निर्माण झालेलं असते. एकदम रोमॅन्टिक आणि खूप छान प्रकारे त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितलेली असते. जी कुठेतरी रम्याला पण रिलेट करत असते, पण तिच्यावरती काही लवकर परिणाम होईल असं आपल्याला काही वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, या मुलांचं जे वय आहे ना, हे वयच थोडं चंचल असतं. जे त्यांच्या आईवडिलांचं वय आहे ना, कदाचित या वयात गेल्यानंतरच सर्वांना समजतं की प्रेम काय आहे ते. मुलं त्यांच्या आईबापांकडून प्रेमाची शिकवण घेतील का आणि त्यांचं नातं पुढं कसं राहील, तुम्हाला काय वाटतं? आता विक्रम म्हणतात, मानिनी, तू मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पाडलंस बरं का. सगळेजण टाळ्या वाजवतात. आता विक्रम खूप छान बोलतो. तो म्हणतो, मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, लग्न सेकंड चान्स डिझर्व करतं बरं का. असं वाटतंय की विक्रम मुलांनाच हे सगळं समजून सांगतायत. विक्रम म्हणतात, लग्न हे प्रत्येक दिवशी आपल्या नात्याला दिलेला सेकंड चान्सच असतो. पुढे विक्रम म्हणतात, की सगळ्यांचं लग्न हे आमच्यासारखंच लव्ह मॅरेज असेल असंही नाही हां. कुणाचं अरेंज मॅरेज असतं, कुणाचं लव्ह मॅरेज असतं. पण लग्न हे व्यसन असतं, व्यसन. आयुष्याचा हाच आपला जोडीदार हे मान्य करणं म्हणजेच लग्न असतं, असं विक्रम मुलांना समजवत असतो. आणि माहिती आहे का मुलांनो, या आपल्या जोडीदाराची आपल्याला झालेली सवय असते ना, तो म्हणजे संसार असतो. पुढे विक्रम म्हणतात, आपल्याला आपल्या पार्टनरची एवढी सवय झालेली असते ना, की कुठे गेलं तर नेहमी त्यांची आठवण येत राहते. तेच समोर दिसतात. मला तर तसंच होतं बरं का. ज्यावेळी पण मी मीटिंगला जातो ना, तेव्हा मला या मानिनीची खूप आठवण येत असते. तेव्हा काव्यालाही आठवतं, की पार्थ कसा घोरत असतो ती अभ्यास करताना. इकडं नंदिनीलाही आठवत असतं, की जीवा कसा पसारा करत असतो आणि ती कशी आवरत असते ते. विक्रम म्हणतात, हीच तर ना खरी गंमत आहे आयुष्याची. तुम्हाला माहिती आहे का, मला सगळ्या प्रकारचं खाणं आवडतं. अगदी चायनीज आवडतं, मेक्सिकन खाणं आवडतं. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी माझ्या बायकोच्या हातचा वरण-भात खातो ना, तेव्हाच मी शांत होतो. प्रेम म्हणजे काय असतं ना, वरण-भातासारखं असतं. प्रत्येकाने शोधा आपला आपला वरण-भात. तेव्हा मिथून भाऊजी एकदम उठतात आणि म्हणतात, "वाह! वाह! आय लाईक धिस दादा. खूप छान लव्ह स्टोरी सांगितलीत तुम्ही." जे लोक घटस्फोट घेतात ना, त्यांना तुमच्या समोर आणून बसवायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याही पाठ्यपुस्तकात तुम्ही जे सांगितलं ते असायलाच पाहिजे. मुद्दामच मिथून जीवाकडे बघून हे सगळं म्हणत असतो. "आय लाईक धिस दादा, आय लाईक धिस." आता मिथून काका म्हणतात, चला चला आता सगळ्यांनी जेवायला चला. तेव्हा मानिनी काकू म्हणते, अहो काय मिथून भाऊजी तुमचं? तेव्हा मिथून भाऊजी म्हणतात, चला चला जेवण घ्यायचं आता, प्रत्येकाची जेवणाची वेळ झाली आहे. तेव्हा ही चौघंही एकमेकांकडे भांबावलेल्या नजरेने बघत असतात. त्यांना हे मानिनीने सांगितलेली त्यांची लव्ह स्टोरी आवडलेली असते आणि त्यातून त्यांनी काहीतरी मोरल ऑफ द स्टोरी काहीतरी त्यांना वाटत असतं, की आपणही आपल्या नात्याला सेकंड चान्स द्यायला पाहिजे. आणि आता या सगळ्यांनी ठरवलं आहे बरं का, की आपणही आपलं नातं पुढं न्यायचं म्हणून. पण आता ही चौघंही आपल्या नात्याला सेकंड चान्स देतील का, हे आपल्याला मालिका पुढं बघितल्यानंतरच समजणार आहे. आजचा भाग इथंच संपला बरं का. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, पार्थ नंदिनीला म्हणत असतो, तुम्हाला काय वाटतं नंदिनी, की आपणही आपल्या नात्याला सेकंड चान्स द्यावा, वाटतं का तुम्हाला असं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, तुम्ही करा प्रयत्न. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी तुमच्या दोघांच्या नात्यासाठी नक्की करेल. आणि मलाही वाटतं तुम्ही आणि काव्याने एकत्र यावं म्हणून. इकडे जीवा त्याच्या रूममध्ये गेलेला असतो आणि तो एक लेटर नंदिनीकडे देतो. नंदिनी म्हणते, कशाला देताय मला हे लेटर? मला नको आहे हे लेटर. अगोदर तुम्ही जे लेटर लिहिलं होतं त्या लेटरमुळं गोष्टी डिवोर्सपर्यंत गेल्यात, माहिती नाही का तुम्हाला? जेव्हा म्हणतो, कुठलं लेटर, कसलं लेटर? तेव्हा नंदिनी सांगते, की तुम्ही जे लेटर पाठीमागच्या वेळी लिहून ठेवलं होतं त्याच्यात काय लिहिलेलं? तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जाते. त्यामुळंच तर डिवोर्स घ्यावा लागला ना आपल्याला. तेव्हा आता नंदिनीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. हा गैरसमज जीवा दूर करू शकेल का? यासाठी आपण आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर एपिसोड आवडला असेल तर लाईकही नक्की करा. म्हणजेच तुम्हाला या मालिकेचे डेली एपिसोड दररोज पाहायला मिळतील. धन्यवाद.